पुढची बातमी। मुंबईतील वेगवान वाहतुकीसाठी मेट्रोचं जाळं निर्माण केलं जात आहे। मुंबई मेट्रो 7A या मार्गिकेवरील महत्त्वाच्या बोगद्याचं काम पूर्ण झालंय। बोगदा खणून झालाय, त्यामुळे आता या मार्गावर ट्रॅक बसवण्याचं आणि ओव्हरहेड वायर्स लावण्याचं काम सुरू झालंय। त्यामुळे पुढील काही दिवसात मेट्रो 7A ही मार्गिका कार्यान्वित होऊ शकेल। MMRDA कडून उभारण्यात येत असलेली मुंबई मेट्रो 7A ही मार्गिका गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी जोडली जाणार आहे। आज याच मार्गिकेसाठी 1.6 किलोमीटरच्या भूमिगत बोगद्याचं काम पूर्ण झालंय। याच प्रकल्पासंदर्भात जय कुमार कंपनीचे MD नलिन गुप्त यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। साठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे मेट्रो 7A च्या मार्गिकेचा महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे भुयारी मार्गाचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात होतं आणि ते पूर्ण झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी इंजिनियर जे आहेत किंवा या ठिकाणी कर्मचारी ज्यांनी या संपूर्ण खनन प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ते आनंद साजरा करताना सुद्धा आपल्याला या संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतात। 3 किलोमीटरच्या जवळपासचा हा मार्ग आहे एकंदरीत आणि या मार्गाचा हा महत्त्वाचा टप्पा। यामध्ये उन्नत आणि भूमिगत अशा दोन्ही गोष्टी आणि त्यातली सगळ्यात अडचणीचा भाग होता तो म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय तो हा भुयारी मार्ग मेट्रो 7A आहे। काय नेमकं काम कुठपर्यंत झालेलं आहे, कसा हा मार्ग आहे आणि ज्यासाठी आज मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते असा हा ऐतिहासिक क्षण, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? मला हे म्हणायचं आहे की जय कुमार तर्फे आम्ही सगळ्यांचा जे उत्साह आहे ते खूप म्हणजे हाय लेवलवर आहे, कारण हा एक असं इम्पॉर्टंट माइलस्टोन आहे ज्याला आपण सगळ्या मेट्रोंना म्हणजे जे आपण कनेक्ट करण्यासाठी मेट्रो लाईन 9 जे आपल्या मीरा रोडून येते आणि दहिसरला कनेक्ट होतं आहे आणि दहिसर ते अंधेरी ऑलरेडी आपली मेट्रो लाईन फंक्शनल आहे। त्या मेट्रो लाईन ला कनेक्ट करून अंधेरीपासून इंटरनॅशनल एअरपोर्टपर्यंत ही एलिव्हेटेड ते अंडरग्राऊंड ट्रान्झिशन आहे। या 3.5 किलोमीटरमध्ये एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन जे आहे तो आपण इन्व्हर्टेड केलेला आहे, म्हणजे मेट्रोची जी प्लॅटफॉर्म आहे ती खालच्या लेवलला आहे आणि कॉन्कॉर्स जे अनपेड एरिया असतो तो वरती आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हे या सगळ्यासाठी मेहनत घेत आहेत आणि अखेर ती गोष्ट पूर्ण झाली। आता खऱ्या अर्थाने आनंद मिळेल तो म्हणजे ही सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांच्या सेवेत ज्यावेळेस हा मार्ग सुरू होईल त्यावेळेस या सगळ्या जे मुंबईकर आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळणार, कारण की महत्त्वाचा टप्पा आहे जो फक्त प्रवाशांसाठी नाही तर पर्यटन प्रवासी त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, कारण की 3 मार्गिका ज्या आहेत त्या मेट्रोच्या या ठिकाणी जोडल्या जात आहेत त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला। त्यामुळे नक्कीच अत्यंत महत्त्वाचा टप्पा आणि त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं जे आहे जवळपास आपल्याला पाहायला मिळतं आणि हा भुयारी मार्ग जो आहे त्याचं काम जे आहे ते सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।